नमस्कार. खमंग पौर्णिमेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सालीसह मूगडाळीचे केलेले धिरडे. या ठिकाणी मी सालीसह मूगडाळ वापरलेली आहे. पाहू शकता खूप सुंदर असे धिरडे तयार झालेले आहेत. या ठिकाणी मी 1 वाटी सालीसह मूगडाळ घेतलेली आहे. साधारण आपल्याला ती 2 तास भिजायला ठेवायची आहे. 2 तास आपण डाळ भिजवून घेतलेली आहे. साधारण 3 ते 4 पाण्याने आपल्याला ही डाळ धुवून घ्यावी लागणार आहे. जेवढी साल याची आपल्याला काढता येईल तेवढी काढायची आहे. जेवढी राहील तेवढी राहू द्यायची आहे. पौष्टिक असते आणि फायबरयुक्त अशी ही मुगाची डाळ आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. या ठिकाणी मी साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आपल्याला ही एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी या ठिकाणी मी थोडंसं पाणी यामध्ये टाकत आहे. थोडंच टाकायचं आहे बेतानच, कारण पातळ झालं पीठ तर आपल्याला धिरडे म्हणाव्याचे काढता येत नाहीत, ते तव्याला चिटकतात. पाहू शकता एकदम दाटसर अशी आपली मूगडाळीची पेस्ट तयार झालेली आहे. आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून घेतलेलं आहे आणि बेताचंच पाणी यामध्ये टाकलेलं आहे. पाहू शकता फार पातळ असं पीठ मी केलेलं नाही. यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. अर्धा नाही, पाव चमचाच टाकलेली आहे. अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. सगळं एकत्र करून घेऊयात. आपलं पीठ एकत्र करून झालेलं आहे. या ठिकाणी मी तवा तापायला ठेवलेला आहे. तव्यावरती तेल थोडंसं आपण पसरवून घेऊयात. खूप पौष्टिक असे हे मूगडाळीचे धिरडे तयार होतात. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी, नाश्त्यासाठी तुम्ही तयार करू शकता आणि झटपट तयार होतात. करण्यासाठी फार वेळ लागत नाही, फक्त डाळ भिजवण्याचाच तेवढा वेळ आपला जातो, नाहीतर तयार करायला एकदम सहज सोपे आहेत. दुसऱ्या बाजूने आपण शेकून घेतलेले आहेत. दुसरं धिरडं तयार करून घेऊया. अशा पद्धतीने पळीने पसरून घ्यायचं आहे आणि बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे. सहज उलटता येतात आणि पाहू शकता थोडंसं तेल पुन्हा टाकून घ्यायचं आहे. फार कुरकुरीत होत नाहीत, थोडेसे मऊ असे धिरडे तयार होतात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. खमंग असे धिरडे आपले तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने धिरडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. छान असे धिरडे तयार होतात. पाहू शकता सुंदर असे धिरडे तयार झालेले आहेत. या ठिकाणी मी दह्याच्या चटणीबरोबर खायला घेतलेले आहेत. खूप छान लागतात. तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा घेऊ शकता. खमंग असे आपले धिरडे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा. खमंग पौर्णिमा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल